देऊळबंद चित्रपटातून त्यांचं जे काही निर्मिती मूल्य, पब्लिसिटी, अजून काय वरचा खर्च, तो सगळा जाऊन जो पैसा उभा राहणार आहे, आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींची जी शिक्षणं थांबली आजवर, त्याच्यासाठी सगळा पैसा देऊन टाकणार. त्यामुळं 5 पैशाचा मोह नाही. कदाचित त्याच्यामुळंच स्वामी समर्थ भरभरून या सिनेमाला देत आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातला माणूस इथं येऊन जे तिकीट काढतोय, त्याच्यातनं जो निर्मात्याचा नफा असणार आहे, तो नफा म्हणजे शेतकऱ्याचेच पैसे, प्रेक्षकांचेच पैसे एका चांगल्या कामासाठी जाणार आहेत. सरकार काहीतरी करतंय, प्रशासन काहीतरी करतंय, त्याच्यातच आमच्यासारख्या एका कलाकारांचा छोटासा हातभार कैलासवाणी लावतायत, याचा आनंद होतोय. त्यामुळं हा सिनेमा प्रवीण तरडेचा, देवेंद्र गायकवाडचा, पिट्याबाईचा, जगन्नाथ निवंगुनेचा, अतुल कुडलेचा नाही, कैलासवाणींचा नाही. हा सिनेमा तुमचा समजून पब्लिसिटी करा, कारण इथं कुणी पैशा पाण्याच्या मोहानी करत नाहीये. दिवस रात्र कुठला कलाकार येत नाही हो. ही लोक हातचे काम धंदे सोडून फिरतायत. देवेंद्र गायकवाड आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या. सगळ्यांना बायका आहेत, किती टेन्शन असतं, पण त्यांनी बायकोला सांगितलं नाही, आज नारायणगाव, मंचर, चाकणचा दौरा आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना भेटायचंय, अॅनिव्हर्सरी पुढच्या वर्षी अजून जोरात करू, त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. दर दिवशी 3 शेतकरी आत्महत्या करतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना यापुढे तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकता? मी काय मार्गदर्शन करायचंय? जे करायचंय माझ्या सिनेमानी केलं की. माझा सिनेमा जो बघेल त्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही, हे मी खात्रीला एक सांगतो. त्यामुळे माझ्याकडनं एवढंच शक्य ना. आता मी एक कलाकार माणूस, मी काय करू शकतो? दादा एंटरटेनमेंट आणि श्रद्धा नेमका गाभा काय पिक्चर काय सांगाल? श्रद्धा निव्वळ मनोरंजनासाठी मी सिनेमे करत नाही. मुळशी पॅटर्न नुसतं मनोरंजनाचा सिनेमा आहे. इथं किती शेतकरी आहेत तुम्हाला वाटतं? बरोबर की नाही? शेती इकायची नसते, शेती राखायची असते. मनोरंजनासाठी सिनेमे बनवणारे खूप आहेत. प्रवीण तरडे त्याच्या अटी नाही. चित्रपटाच्या सिनेमा समाज प्रबोधन, मनोरंजन हातात हात घालून गेलं पाहिजे. यशानंतर दिंडोरी किंवा अक्कलकोटला तुम्ही गेलात का? यानंतर अरे सिनेमाचा टीजर लॉन्च, अरे पहिल्यांदा असं झालं मराठी सिनेमाच्या इतिहासात. टीजर लॉन्च कुठं झाला? अक्कलकोटच्या मंदिरात वटवृक्षाखाली. त्यामुळं आता प्रत्येक ठिकाणी दिंडोरीला जाणार, गुरुमाऊलींच्या चरणी माथा ठेवणार, अक्कलकोटला जाणार, पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, सगळीकडे जाणार. जिथं जिथं स्वामी भक्त आहे तिथं जाणार.